तर बघा, अधिक मासात केलेली एक छोटी पूजा सुद्धा तुमच्या अनेक जन्मांचे पाप नष्ट करू शकते। पण अनेक लोक काय करतात, तर या महिन्यात नकळत अशा चुका करतात की ज्यामुळे पुण्याऐवजी नुकसानच होते। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक मास म्हणजे काय, त्याचे महात्म्य काय आहे, कोणते नियम पाळावेत आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा कशी मिळवावी। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार भक्तांनो, आपल्या ग्रंथार्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ असा अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं। तर अधिक मास म्हणजे काय, तर हिंदू पंचांगानुसार चंद्रमास आणि सौरमास यामध्ये काही दिवसांचा फरक पडतो। हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्याला आपण अधिक मास म्हणतो। तर या महिन्याला भगवान विष्णूंनी स्वतःचा पुरुषोत्तम मास म्हणून स्वीकारले आहे, म्हणून हा महिना अत्यंत पुण्यदायी मानला जातो। अधिक मासाचं महात्म्य काय, तर पुराणामध्ये सांगितलं जातं की या महिन्यामध्ये केलेले जप, तप, दान, पूजा आणि व्रत याचे फळ अनेक पटींनी वाढते। जीवनातील दुःख, अडथळे आणि आर्थिक संकट कमी होतात। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते। असे मानले जाते की अधिक मासात केलेली एक माळ जप हजारो जपांच्या बरोबरीची असते। अधिक मासात काय करायचं, तर बघा, रोज स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी। ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा। भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनाम आणि भागवताचे वाचन करावे। गरिबांना अन्नदान, वस्त्रदान करावे। एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळावे। आणि अधिक मासात काय करू नये असं सांगितलंय बघा, तर वादविवाद आणि अपशब्द टाळावे। मांसाहार आणि मद्यपान करू नये। कोणाचाही अपमान करू नये। चुकीचे कर्म आणि खोटे बोलणे टाळावे। तर पौराणिक कथेच्या एका संदर्भानुसार असं सांगितलं जातं की एका कथेनुसार सर्व महिन्यांनी अधिक मासाचा अपमान केला होता आणि मग दुःखी होऊन अधिक मास भगवान विष्णूकडे गेला। तेव्हा भगवान विष्णूंनी काय केलं, तर त्याला स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास घोषित केलं। त्यामुळे तेव्हापासून या महिन्याला सर्व महिन्यामध्ये सर्वोच्च स्थान मिळाले। तर विशेष उपाय म्हणून या महिन्यामध्ये काय करावं बघा, दर गुरुवारी तुळशी समोर दीप लावावा। विष्णू मंदिरात पिवळी फुले अर्पण करावी। शक्य असल्यास गीता अध्याय 12 किंवा 15 किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण करावे। तर भक्तांनो, अधिक मास हा फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तो आपल्या जीवनात पुण्य, शांती आणि भगवान विष्णूची कृपा मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे। जर तुम्हाला ही माहिती माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ग्रंथार्थ यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्री हरी विष्णू।